मित्रांनो, मला माहित आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा विचार आहे आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचेच नव्हे, पण या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे, हा लोकांच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून काही ना काही वारंवार आमच्या लोकांचा माझ्यावर सातत्यानं काही ना काही दबाव येतच असतो। कुठे गेलो फोन येते, व्हॉट्सअप येते, काहीतरी मेसेज येते की तुम्ही साहेब लढलेच पाहिजे, आपकोही लढना है पाहिजे, लोकांची इच्छा आहे, लोक चाहतात की विकास झाला पाहिजे, हे केलं पाहिजे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अजून काही निर्णय अजून फायनल झालेला नाही आहे। अजून निर्णय अजून उद्या परवा 2 दिवसामध्ये होणार आहे। कालही आम्ही मुंबईमध्ये आम्ही चर्चा केली। कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीनी रामराम करून टाकलेला असं काही समजायचं कारण नाही। पण त्याच्याबरोबरही मी सांगतो की युतीचा धर्मही पाळावा लागते। आज आपण कोणाबरोबर युती केली, आज भागीदारी केली, कालपर्यंत आपण काँग्रेस बरोबर केली, तो आपण तिथे प्रामाणिक राहिलो। उद्धव ठाकरे सोबत केली, प्रामाणिक राहिलो। पण आज आपण जे युती केली आहे ते भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेब यांच्या बरोबर केली आहे। ते प्रामाणिक मैत्री आपण म्हणजे पूर्णपणे ते पाळली पाहिजे आणि ते केली पाहिजे, ह्या मताचे दादा आम्ही सगळे लोक आहोत।